नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 5 ऑगस्ट 2025 रोजी जे घेण्यात आलेले आहेत याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे संक्षिप्त मध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, प्रत्येक व्यक्तींना माहिती असणे गरजेचे आहे। मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 5 ऑगस्ट 2025 मंगळवारी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया या निर्णयाचा फायदा व परिणाम नेमका काय होणार आहे। या निर्णयामुळे राज्यात नवीन उद्योगधंदे वाढीस मदत होणार आहे, तसेच नवीन स्टार्टअप उद्योजकांना विविध परवानग्या मिळवण्यास सुसूत्रता येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। यानंतर आपण समजून घेऊया दुसरा जो निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वाढवण बंदर तवा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेड कॉरिडॉरला मंजुरी, प्रकल्प आणखी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता। याचे नेमके परिणाम व फायदे काय आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया। या निर्णयामुळे प्रकल्प अधिक जलद गतीने पूर्ण होण्यास हातभार लागेल, तसेच वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील निर्णय आपण समजून घेऊया। परिवहन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। याचे परिणाम व फायदे नेमके काय होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया। या निर्णयामुळे महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत या ठिकाणी नक्की होणार आहे। हे 3 निर्णय सर्वसामान्य जनतेला नक्की फायदेशीर ठरणार आहे। आता या ठिकाणी आपण संक्षिप्त मध्ये जे काही निर्णय एकूण किती घेण्यात आलेले आहेत ते समजून घेऊया। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, वाढवण बंदर तवा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरीवर यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी, प्रकल्प आणखी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यानंतर पुढील निर्णय आहे राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकारांच्या बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरूपातील भूखंडाच्या वितरण धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर पुढील निर्णय आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी। हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे परिवहन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला। यानंतर पुढील निर्णय आपण समजून घेऊया। यामध्ये सांगण्यात आलेला जो निर्णय आहे नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1124 कामगारांना 50 कोटीचे सानुग्रह अनुदान मिळणार। सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधी तरतुदी वस्त्र उद्योगाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मोजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्याचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याची मान्यता नगर विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर कुष्ठरोगासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या अनुदानात वाढ, अनुदान 2000 रुपयावरून 6000 करण्याची मान्यता सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा निर्णय आहे। हे एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। धन्यवाद।